समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहू आणि कण लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुःसित जनी झडो देसी आणि कण लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत आणि कण लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा विठ्ठल विठ्ठला 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 समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहू आणि कण लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतम परमधाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नारत्यहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी दयापाद पद्मे नमन माझे माझ पद्मी नमन माझे दया माझ पद्मी नमन माझे श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी दयापाद पद्मे नमन माझे दयापाद पद्मी नमन माझे दयापाद पद्मी नमन माझे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं काकुष्ठं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रिय धार्मिकं राजेन्द्रं सत्यसंगं दशरथतनमयं श्यामलं शान्तमूर्तिं
वंदे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणातीतं मंगलमूर्ति मारुति नंदन मंगलमूर्ति मारुति नंदन मंगलमूर्ति मारुति नंदन मंगलमूर्ति मारुति नंदन सकल मूल निकंदन सकल मंगल मूल निकंदन श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम हे श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय 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 राम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजं स्फुरद्दीप्रदेशं विदीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः अनादि अंबिका अंबिका भगवती अनादि अंबिका अंबिका भगवती मोद परडी परडी घेऊन हाती मोद परडी घेऊन हाती मोद ज्ञानाचा पाजळ मोद ज्ञानाचा पाजळती उदो भक्तनाथ ते उदो उदो भक्तनाथ ती उदो भक्तनाथ ते उदो भक्तनाथ ती गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे गोंधळा येई हो जगदंबे मूळ पीठ तू अंबे हे लागला अंबे चाला हो लागला लागला अंबे चाला हो लागला हे लागला अंबे चाला हो लागला लागला अंबे चाला हो लागला आनंदीचा तुळजाबाई आनंदीचा तुळजामाई आनंदीचा विठाबाई आनंदीचा कृष्णमाई आनंदीचा तुळजाबाई आनंदिका विठाबाई आनंदिका कृष्णाबाई आनंदिका हे लागला अंबे चाला हो लागला लागला अंबे चाला हो लागला लागला अंबे चाला हो लागला लागला हो अंबेला लागला अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळाई ओ जगदंबे मूळपीठ तू अंबे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संताची ये माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी सांभाळा श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढेल अंतरी प्रेम सुख जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता जय जय श्री राधा
रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर। राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को निवास। विठल विठल विठला 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 विठला। समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरिवृत्ती राहो आणि कण लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा। प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज श्री महाराजांचे आद्यगुरु अर्थात तुमचे माझे धर्मगुरु जगद्गुरु तुकोबरायांचा चारचरणाचा फार चरणाचा जरी नसला तरी चारचरणाचा तुकोबरायांच्या अभंग संहितेतील गाथेतील पहिल्याच क्रमांकाचा भगवान परमात्म्याचा व्यतिरेकानं परिचय करून देणारा अभंग आहे। विठाला विठला 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 विठला। देवाचा परिचय करून घेत असताना ऐका त्याचा अनुभव यावा लागतो आणि ज्या दिवशी आपल्याला त्याचा अनुभव येऊ शकतो येतो त्याचा आनंद आपल्या जीवनामध्ये ओसंडून राहतो। महाराज म्हणतात तो आनंद ती आत्मानुभूती तो स्वानुभव मी स्वतः घेतलेला आहे। ब्रह्मसूत्रामध्ये सूत्रच आहे अनुभूती रूप प्रतिष्ठो हो। स्वप्रतिष्ठित चैतन्याची आत्मानुभूती घेणं म्हणजे चित्ताच्या चैतन्य तर वृत्तीवरती आलेलं चिदाभासाच्या संबंधाचं द्योतक बाजूला सारणं आणि ज्या दिवशी ते द्योतक बाजूला सरेल ना त्या दिवशी आपला देहाध्यास संपेल, प्राणाध्यास इंद्रियाध्यास या तिन्ही अध्यासाचं निराकरण होईल, देशशुद्धी होईल, कालशुद्धी होईल, आचारशुद्धी होईल, विचारशुद्धी होईल। या सगळ्या शुद्धीचं एकीकरण तो परमात्मा आहे आणि त्याचा व्यतिरेकानं परिचय करून देतात। ऐका परिचय करून देत असताना एक कार्यवच्छेदकानं होणारा परिचय आहे, एक स्वरूपवच्छेदकानं होणारा परिचय आहे आणि तिसरा कारणवच्छेदकानं होणारा परिचय आहे। या तीनही प्रकरणाचं वर्णन करता करता परमात्म्याचं परिचय करून देता देता त्याचं मंगलही या अभंगामध्ये गायलेलं आहे। ऐका मंगल तत्वज्ञानाने 3 प्रकारचं सांगितलेलं आहे। एक नमस्कार रूप मंगल आहे, दुसरं आशीर्वादात्मक मंगल आहे आणि तिसरं वस्तू निर्देशात्मक मंगल आहे। त्या मंगलाचंही चिंतन अभंगामध्ये केलेलं आहे। विठाला विठला 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 आरंभापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा पुण्यसलीला पुण्यभूमी आपल्या या मौजे पवारवाडी ग्रामी अकारण कारण करुणावरुणालय भक्तभावांच्या कल्पतरू भगवान पंढरीरायाच्या हनुमंतरायाच्या या पवित्र पावन दरबारामध्ये कलिकल्मष हरणी भवदुःख तारणी त्रिताप हरणी परमात्म्याच्या चरित्र चिंतन कथेमध्ये आपण गेली 19 वर्ष अवगाहन करत होतो। त्याच्यातलं हे 20वं वर्ष आहे। पहा 6 वर्ष झाली कार्यक्रमाला की अर्धतप होते, 12 वर्ष झाली एक तपपूर्ती होती, पुढे 24 वर्ष झालं की द्वितपपूर्ती होते, 25व्या वर्षी रौप्य महोत्सव होतो। ऐका रौप्य शब्दाचा अर्थ आहे चांदी आणि एकदा कार्यक्रमाची चांदी झाली की पुन्हा 25 वर्षांना लगेच आपल्याला सोनं बघायला मिळतं, सुवर्ण महोत्सव। सुवर्ण महोत्सवाच्या नंतर अमृत महोत्सव 75ला 100ला शताब्दी या उत्सवाकडून महोत्सवाकडे निघालेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा याही वर्षी एवढं थाटामाठात मोठ्या आनंदानं केलेलं आपण सर्वांनी हे आयोजन समस्त ग्रामस्थ पवारवाडी भजनी मंडळ ग्रामस्थ मंडळ मला ज्या तरुणाईचा स्वाभिमान आहे त्या सर्व तरुण मंडळांनी हे या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या पहिल्यांदा तर पवारवाडीच्या पोराकरता टाळ्या वाजवा। वा का टाळ्या कशासाठी? सगळ्या म्हाताऱ्याच माझ्या पुढे बसलेत, डांच्या पडक्या पोचक्या ती म्हणली असतील गोंधळी आहे पहिल्या दिवशी आपलं
पोरं सगळे वाट्यावर बसलेत मस्त पाय लांबून, कसं काय असं ना पण बसायलेत कीर्तनाला, एवढं चांगलं आहे. विठाला 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 विठाला. अतिशय सुंदर आणि देखणं हे आयोजन गेल्या अनेक वर्षापासून सुरू असणारा हा आपला अखंड हरिनाम सप्ताह. त्याच्यामध्ये ऐका, अनुभवी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळी अनुभवजन्य तर उपस्थित आहेत आणि त्या आपल्या पोरांना सर्वजण गावकरी मंडळी आल्या काय सुंदर आयोजन चाललं होतं महाराज भोजनाचं. ऐका, अन्नदान कलियुगामध्ये आपला धर्मच कशावरती उभा आहे तर तो म्हणजे दानावरती. ऐका, हात पवित्र करायचे असतील तर काय केलं पाहिजे तर हातानं दान केलं पाहिजे. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम. पाय पवित्र करायचे असतील तर पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा. कंठ पवित्र करायचा असेल कंठो पवित्रो यदि नाम घोषो. आणि हृदय पवित्र करायचं असेल तर हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. विठाला 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 विठाला. हाताचं भूषण जर काय असेल तर ऐका, या हाताचं भूषण आहे कलियुगामध्ये. या हातानं कुठंतरी तद्दानम सात्विकम स्मृतम. सात्विक ठिकाणी आपण दान देणं फार महत्त्वाचं आहे. आपला धर्मच दानावरती उभा आहे कलियुगामध्ये. धर्माचे 4 पाय आहेत. एक तप आहे, दुसरी दया आहे, तिसरं शौच आहे आणि चौथं दान आहे. तप आपल्याकडं शिल्लक राहिलं नाही, दया आपल्याकडं शिल्लक राहिली नाही, पुन्हा शौच म्हणजे शुचिरभूतता आपल्याकडं शिल्लक राहिली नाही. मग कोणता पर्याय आहे तर त्याला एकच पर्याय आहे, फक्त दान. बाकी काही नाही. तप करू शकत नाहीत, कीर्तनात बसल्यावर सुद्धा म्हाताऱ्या नीट बसत नाहीत. मी बोले आता इकडून इकडं मांजर गेलं तर हे एकमेकीच्या अंगावर. मांजर कधी बघितलं नाही तुम्ही? ऐका, तप आपल्याकडं 2 तास आपण बसू शकत नाही. दया, धर्माचं पहिलं अंग काय असेल तर दया धर्म का मूल है, पाप मूल बस अभिमान. अभिमान हे पापाचं लक्षण आहे. दया आपल्या धर्माचं दुसरं अंग आहे. तिसरं अंग आहे शुचिरभूतता. ऐका, शुचिरभूतता म्हणजे पावित्र्यता आपल्याकडं असलच असं सांगता येत नाही. नामदेवरायांनी फार एक गोड अभंग लिहिलाय पहा. साध योगी आणि निर्मळ हे दुर्लभ जी दातारा. पुन्हा अख्खा 9 चरणाचा अभंग आहे, त्याच्यात सगळी लक्षणं सांगितलेली आहेत. निर्मळतेचं जे लक्षण आहे ते कलियुगामध्ये असल असं नाही. आणि एकच कोणता पाय शिल्लक आहे तो म्हणजे दान. आणि त्या दानावरती आपला धर्म उभा आहे. काय काय आता लोकाला पवारवाडीत आल्या बरं वाटलं मला. सगळे मुक्तांग हसताना आनंदानं जेवण करत होते. पुढे तरुण मंडळी घाईघाईमध्ये हे कार्यक्रमाचं आयोजन करत होती. पण त्याच्यातही काही काही माणसाला आता म्हणलं ना, अहो गावात आपल्या पवारवाडीत एवढा मोठा सप्ताह सुरू आहे, महाराष्ट्रातील 100 बडकर एक ख्यातनाम कीर्तनकाराची इथं मांदियाळी आहे. अन्नदान ज्ञानदानाची श्रवण सुखाची तुम्हाला पर्वणी आहे आणि त्या पर्वणीमध्ये तुम्ही काहीतरी दान करा ना. दान करा म्हणल्यावर एवढा शब्दसुद्धा काही काही लोकांना सहन होत नाही. आता दान करण्यावर ही पोरं आता उद्यापासून त्यांना अनुभवच आहे. पहा, एखाद्याच्याकडून जर आपल्याला अपेक्षा असली याने इतके दान पैसे इथं दिले पाहिजेत, पण त्याचा काही हातच उचलत नाही महाराज. दाने कापे हात नावडे तेविशी मात. नुसतं दान म्हणलं तर हात थरथर कापतो. हे इथल्या लोकांचं लक्षण आहे. पहा, एक जण खड्ड्यात पडला आणि खड्ड्यात पडल्यावर प्रत्येकाला म्हणत होता मला वरती काढा, मला वरती काढा. प्रत्येकजण जायचं मामा हात द्या, हात द्या, हात द्या. त्यांनी हात फक्त एवढाच वरती करायचं. पहा, पण हात दिला नाही, हात नाही दिला. सगळे बाजूला सरकार यार म्हणजे खालून खड्ड्यातून आरडाओरडा तर करतोय हा, मला वरती काढा, वरती काढा, आणि हात तर देत नाही. सगळे जाऊन थकले. आमच्यासारखा एक महाराज तिथं आला. सारखा मला तुम्हाला माहीत नाही याचं गमक काय. ते तिथं खड्ड्याच्या जवळ आले. म्हणले मामा काय म्हणजे हात घ्या. हात घ्या म्हणल्यावर असा भला मोठा हात वरी केला. मान टनकन उडी मारून वरी आलं. म्हणजे नुसतं द्या म्हणलं तर काही लोकांना सण होत नाही. दाने कापे हात नावडे तेविशी मात. अजून एक दृष्टांत तुकोबारायांनी दिलेला आहे. 10-5 रुपये जर एखाद्याकडे आपले विसरले तर ते सुद्धा माणसं वसूल करण्याच्या तयारीत आहेत. तुकोबारायांनी एक गोड दृष्टांत रंगवलं आहे. पहा, महाराज म्हणतात एक जण न्हाव्याच्या दुकानात गेला. सकाळी सकाळी न्हाव्याच्या दुकानात गेला. चोपदार तुमच्याकडं ते दाढी करायला गेला. दाढी किती रुपयाला आहे? 30 रुपयाला. बरं, तुमच्याकडे स्वस्त आहे राव. 30 रुपयाला. ऐका, हे सकाळी सकाळी भवानीच्या टायमाला गेले गिराईक तिथं आणि बसलं न्हाव्याच्या खुर्चीवरती.
त्यानं मस्त पाणी लावून घुटून दाढी केली आणि ह्यानं खिशातून 100 रुपयाची नोट काढली. नोट काढून त्याच्या हातात दिल्यावर दुकानदार मला, मामा काय भवानीच्या टायमाचं पहिलं गिऱ्हाईक आहात तुम्ही, आता मी हे काय याच्यातले पैसे तुम्हाला माघारी देत नाही, पुढच्या दाढीला देतो. भवानी केल्यानंतर माझ्याकडे काही सुट्टे चिल्लर पैसे नाहीत, ते मला विसरले तर आणि विसरूनच जातील. ते मला अहो काळजी करू नका, पुढच्या दाढीला वसूल करतो. ऐका, येणे बाकी किती होती दाढीला? 30 रुपये, म्हणजे 70 रुपये येणे बाकी होती. तुकोबरायाच्या काळातला दृष्टांत आहे. आता खाली बसलेल्याला विचारतो, हां दादा, नाही तुमच्यावर नका, DP वर आकडा टाकून काय उपयोग आहे, लाईन म्हणजे शेजारीच आहे, बरं असू द्या. एखाद भैरच सापडते माया नशिबाला पहिल्यांदाच. हां मिशावाले मामा, वा तुम्हीच? हां तुम्हीच, वा ऐकू येते चांगलं पक्क. हां मला सांगा, तुमच्या लहानपणी दाढी किती रुपयाला होती? मोठ्यानं सांगा. काय खोटं बोलतो म्हातारे. मला सांगा, लहानपणी दाढी असती का मामा बाळाला? वा 5 रुपये. नाही ऐका, तुकोबरायाच्या काळातला दृष्टांत आहे. महाराज म्हणतात त्या काळात एका आडक्याला दाढी होती चोपदार. कितीला? आडक्याला. दाढी करता आडका गेला, 70 वसूल करण्यासाठी घरी आला, बायकोच्या समोर उभं राहिला. तर आज नेमकं चैत्र शुद्ध प्रतिपदा, पाडव्याचा दिवस, सुंदर कपडे घातले आणि बायको समोर उभं राहिला. ते म्हणजे वा 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 काय, म्हणजे दाढी करून आलो बघ. काय अडचण नाही, सुंदर दिसायलात. म्हणजे काय अडचण आहे? ते म्हणजे ऐक, दाढीची किंमत 30 रुपये आहे, पण मी त्या दुकानदाराला 100 रुपये दिलेत, 70 रुपये आपली येणे बाकी आहे. ते म्हणजे मग राहू दे, दिल ना पुढच्या दाढीला. नाही 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 नाही, आम्ही विसरले तर. ते म्हणजे मग मी काय करू? पटकन मधल्या घरात जाऊन केसाला पाणी लावून का म्हणजे चप्पी करायची तुझी. हां तुम्हाला थोडं उशिरा कळलं. 70 वसूल करण्याकरता बायकोची चप्पी करण्यासाठी तयार होणारा समाज या कलियुगामध्ये. मी काही तुम्हाला मनोरंजन म्हणून सांगत नाही. ऐका भाऊ, कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट, कीर्तन इज ट्रीटमेंट. कीर्तन हे उपचाराचं साधन आहे, मनोरंजनाचं नाही. विठाला ऐका, सत्पात्री दान कुठं असेल तर या सप्ताहामध्ये. म्हणून अन्नदान तर श्रेष्ठ दान आहे, पण त्या अन्नदानात सुद्धा एक गमक आहे. कोणतं? अन्नेन क्षणिकार तृप्ती. अन्नानं क्षणिक भूक भागली जाते, पण त्याच्यानंतर कायमचा आनंद उपभोगायचा असेल तर आपण ही ज्ञानाची साधना अवलोकन केली पाहिजे. आणि या ज्ञानसाधनेमध्ये आज शुभाशंशा म्हणून पहिला दिवस आहे. ऐका, आणि पहिल्या दिवशी सगळे अवगुणी लोक एका जागी करून गुणी बनवण्याचं काम करायचं असते. आज पहिलं कीर्तन म्हणजे काय, उगं पत्रावळ्या टाकायचं काम आहे. बाकी याच्यात पदार्थ वाढत काही बसायची गरज नाही. पत्रावळी अंतरने निघून जाणे, सगळ्याचं एकीकरण करणं, किती अवगुणी असू द्या. आता मला सांगा, कलियुग हे सगळं अवगुणानं भरलेलं आहे. कलियुग अवगुणानं भरलेलं आहे. इथं पोरं अवगुणी. आता म्हणजे आपली पवारवाडीतली नाही, ही एवढी गुणी आहेत. वा, पोरं अवगुणी, आया अवगुणी, पुढे बापूही अवगुणी. पोरं कशी अवगुणी आहेत? ऐका, पोरांचा नाद नाही करायचा. आता ही पोरं सगळी गुणी आहेत. पोरं कशी अवगुणी आहेत? एक जण असं उन्हाळ्याच्या दिवसात पेरूच्या झाडावर गेलं, शेतात, एका शेतकऱ्याच्या शेतात पेरूच्या झाडावर जाऊन चढलं. आणि झाडावर जाऊन चढल्याबरोबर ते शेताचा मालक आला तिकडून आणि पेरून याला हाक, पेरू चोरतोस का रे? खाली ये, आतापासून चोऱ्या करतोस. खाली उतरवलं. हां, आता लहान वयात जर तुला चोऱ्या करायची सवय लागली, पुढा काय करशील? ते म्हणजे ATM फोडन. लहानपण पेरू चोरतोस, चल चल या बापाकडे घेऊन जातो. ते म्हणा, बाप तुम्हाला घरी मिळायचाच नाही. तुम्हाला मग वारीला गेला का तेरला? ते म्हणलं वारीला नाही. ते बघा म्हणले, ती पलीकडल्या झाडावर पेरूच तोडतोय ती. मला सांगा, पोरं अवगुणी, बाप अवगुणी. बाप किती अवगुणी आहे. आता ही दोघंजण माणसं इथं आपले वारकरी हार घालायला आले. माणसं इतकी अवगुणानं थारानं भरलेली आहेत. ऐका, ते हार घातला, नेमकं पाया पडलं. मग आता त्या बुक्याच्या डबीतलं बोट आता पुसायचं कुठं? चालता चालता माझ्या शर्टला पुसलं, निघून गेलं.
बाप अवगुणी. पोरं अजून किती अवगुणी आहेत तुम्हाला सांगा. मी एक रात्रीचं कीर्तन केलं, सकाळचं कीर्तन केलं आणि मला तसं इथून जवळच्या जवळ आहे, काय करावं, दुपार आपली पवारवाडीत साजरी करावी. आणि पवारवाडीत साजरी करावी म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात तिथून एक जणाच्या घरासमोर आलो. घरासमोर गाडी लावली, आपलं मस्त शर्ट काढलं, कुंटीला अडकावलं आणि बसलो आपलं सोप्यावरती. तेवढ्यात एक पोरगा आलं, ते माझ्या वाहना म्हणजे चपला पायातल्या घातल्या निघालं. मी त्या घरमालकाला इकडे 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 काय म्हणलं, ते पोरगा आपलं आहे का? ते मला आपल्या कंपनीचा माल नाही म्हणला महाराज. म्हणे बरं. अहो ते म्हणून माझ्याच चपला घेऊन चालले, याने तर पोलीस स्टेशनवरच दरोडा टाकलाय. कळत नाही तुम्हाला? मला सांगा, पोलीस स्टेशनवर जर दरोडा टाकला तर पुन्हा FRI फाडायचा कुठं? अहो ते म्हणून माझ्याच चपला घेऊन चालले. ते म्हणला महाराज असला मालच आपल्या कंपनीचा नाही. मग म्हणलं तुमचं कुठं आहे? ते म्हणला तुमचं कुंटीला अडकावलेलं शर्ट आहे, त्या शर्टाच्या खिशातलं पाकिट काढते म्हणला तिकडं. पोरं अवगुणी, बाप अवगुणी, आया बाबा आया अवगुणी. आया किती अवगुणी सांगू का. दोघं नवरा बायको गाडीवर चालली आणि गाडीवर चालता चालता नेमकं समोरून गाढव येत होतं. ती बाई बसल्या बसल्या पाठीमाग गप बसावी की नाही, ती नवऱ्याला हळूच म्हणते, मी काय म्हणते काय म्हणते, तुमच्या पाहुण्याला रामराम घाला ना गाढवान. हे बाप त्याच्या पुढचं मालक तिचा. ते म्हणला पठ्या सासऱ्याला रामराम करत नाही. माय हां, तुम्हाला सगळं उशिरा कळतंय का ऐकू उशिरा येते हो? याला लई 4G असावं लागते. विठाला 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 विठाला. गावोगाव पोरं अवगुणी, आया अवगुणी, बाप अवगुणी. महाराज इथं एक गुणसंपन्न परमात्मा आहे, पुन्हा गुणातीत साधू आहेत. म्हणून या संतांच्या संगतीमध्ये आज आपला शुभाशंशा म्हणून पहिला दिवस आहे आणि हे पहिल्या दिवसाचं हरिकीर्तनाचं पुष्प माझ्याकडं समर्पित. मी पत्रिका वाचली पा. पहिल्या दिवशी कीर्तनकार पांडुरंगच आहे. हो, वर्णन पांडुरंगाचंच करायचं आहे आणि शेवटी काल्याच्या कीर्तनालाही पांडुरंगच आहे. म्हणजे मीच आहे असं नाही. ते पांडुरंग उगलेत, हे पांडुरंग रेड्डी आहेत. पण हे काम पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी एकदा गोंधळी तुळजापूरचा येऊन गेला. मग काय पुढे लाली लाल बस. आज पहिला दिवस आहे. आपल्या नावात गोंधळ, गावात गोंधळ, कीर्तनात पण थोडाफार गोंधळ करणारच आहे. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही देवाचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याची गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याची गोंधळी. आमुचा घाला बा गोंधळ, आमुचा घाला बा गोंधळ, आमुचा घाला बा गोंधळ. वाजतो हरिनाम संबळ, हरिनाम संबळ वाजतो, हरिनाम संबळ. आमचा घाला बा गोंधळ, आम्ही वाजितो संबळ, वाजितो हरिनाम संबळ संबळ. पाच घाला जेवू, पाच घाला जेवू, पाच घाला जेवू, तुमच्या गोंधळाला येऊ, पाच घाला जेवू, तुमच्या गोंधळाला येऊ, गोंधळाला येऊ. ऐका, आपण गोंधळ घालायचं कुठं? जिथे विठूचं राऊळ तिथे तुकयाचा गोंधळ. जिथे भगवान परमात्म्याचा जे स्वरूप आपल्याला पाहायचं आहे, रावळामध्ये जायचं आहे आणि तिथं आपण हा आनंदानं गोंधळ घालायचा आहे. गोंधळ कशासाठी घालायचा? ऐका, आज चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे, बरोबर आहे ना? आपल्या हिंदू धर्मामध्ये 3 नवरात्र उत्सव आहेत. किती? 3. त्याच्यामध्ये चैत्र प्रतिपदा ते चैत्र पौर्णिमा हे एक नवरात्र उत्सव आहे. म्हणून शाकंभरी नवरात्र महोत्सव माघ महिन्यामध्ये ते एक आहे. आणि पुन्हा आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध पौर्णिमा या 3 नवरात्र उत्सवामध्ये आपल्याला देवीची आराधना करायची. ऐका, आणि ती देवीची आराधना करत असताना तिच्या स्वरूपाकडे पाहायचं आहे आणि तिला मस्त मोकळ्या मनानं हाक मारायची. टापटाका सत्वर पावगे मला भवानी आई, सत्वर पावगे मला भवानी आई, रोडगा वाहीन तुला. काय काय मग
सासू माझी जाच करीते तिकडच खपवी तिला. सप्त्यात गेली की माघारीची येऊनुक मला म्हातारीला. नंदाचं कार्ट किरकिर करत. मग काय भाव त्याला? करुणा होऊ दे त्याला, खरूच होऊ दे त्याला. म्हणजे नंदाचं कार्ट आहे त्याला खरूच झाली पाहिजे. तिला प्रसन्न करून घेत असताना पुन्हा तिला विचारलं, तुला कसं काय वाटतंय मग सगळेच घरातले निघून गेल्यावर? ती म्हणली, एका जनार्दनी सगळेच मरू दे, एकटीच राहू दे मला भवानी आई. का सगळे मेले पाहिजे आणि मी एकटीच राहिली पाहिजे. आणि तुझ्यासोबत आता साजनी झाले मी निसंग, आता साजनी, आता साजनी झाले मी निसंग, आता साजनी झाले मी निसंग. विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग, विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग, विकल्प नवऱ्याचा सोडियला संग, विकल्प नवऱ्याचा सोडियला संग. काम क्रोध लोभ सोडियेले मांग, काम क्रोध लोभ सोडियेले मांग, काम क्रोध लोभ सोडियले मांग, काम क्रोध लोभ सोडियले मांग. केला मोकळा मार्ग सुरंग, सुरंग केला मोकळा मार्ग सुरंग, सुरंग. जोगबा जोगबा मागन, आईचा जोगबा जोगबा मागन, आईचा जोगबा जोगबा मागन, आईचा जोगबा जोगबा मागन. बरं वाटायले ना तुम्हाला हे? का उगं जळजळ केली म्हणे व्हायला नाही असलं म्हणजे चले ना महाराज रातभर आहे. पण तुम्हाला खरं सांगू का, आता ही एवढा डोंगरा एवढा माणूस माझ्या समोर आहे म्हणून मी आपलं धाडस धाडस करून ही फुलवरी म्हणाली, नाही तर मी भाऊ ही बंद करून टाकलं होतं असलं. काय मी पाठीमागं 10 वर्षापूर्वी असं सुंदर फुलवरी म्हणायचा मला छंद आहे. आणि ती फुलवरी म्हणता म्हणता मी इकडे अंबाजोगाई इकडे कीर्तन केलं होतं. ती आता तुळजापूरचं असल्यामुळे इकडे ती अंबाजोगाईची ती जोगेश्वरी देवीच आहे. आणि तिथं फुलवरा गायला तुळजाईचा. आणि ती येडाई अंबाजोगाईच्या दरबारात आली. हा 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 घुमतच कार्यक्रम महाराज. आता मग पकवाजाचा हे ताल थांबला, टाळकऱ्याचा ताल थांबला. आता काय आमचं झाल्यावर थांबलो आम्ही. मॅम म्हातारीला राग आला म्हणता, असं खांब होता समोर, खांबाला टेका देऊन बसली. खालनं जी माईकला लात हाणला, खाटकन ते खालचा दात पडलाय. तेव्हापासून लय फुलवरी म्हणत नाही. ही देवीचीच कृपा आहे पहा. हे पुढे बसणाऱ्याला दिसला असेल मग. ऐका, नाथांनी फार गोड रूपकं केली. या लोकांना कीर्तनामध्ये स्वतःप्रमाण्यवाद, प्रतप्रमाण्यवाद, खंडन मंडन, जड स्वगत, सजातीय विजातीय या भेदभेदावरती आरूढ होऊन जे चिंतन ऐकावं, अशी लोकाची काही बुद्धी तितकी तत्पर राहिली नाही. नाथ महाराज म्हणले, लोकाला जसं आवडल तसं आपण कीर्तन करायचं. सगळं सांगून बघितलं म्हणजे लोकाची ऐकायची मानसिकताच राहिली नाही. मग काय करावं म्हणजे याला थोडं हसवावं. नाथ महाराजांनी हसवायला सुरुवात केली. आता मी तुम्हाला मोठं म्हणलो, पण नाथांनी कुणाला मोठं म्हणलं ऐका. नाथ महाराज म्हणतात, आब बाबा बाबा बायको मोठी, आब बाबा बायको मोठी, आब बाबा बाबा मोठी, आब बाबा बायको मोठी. मुसळ घेऊन लागती पाठी, मुसळ घेऊन लागती पाठी, मुसळ घेऊन लागती पाठी, मुसळ घेऊन लागती पाठी. हे बस ती हाय करी जाऊ ना नरडेल बसलं. ऐका, नाथ महाराजांनी रूपक केलं. काय म्हण, आबो बाबा बायको मोठी. आता बरीच पोरं इथं आपल्या पवारवाडीमध्ये अजून निवांत आहेत. पोरांनो, लग्न करायचं असेल तर पोरं कुठं बसलीत पाठीमागे. हा वा, तुमचं झालं का दोघाचे? नाही, बरं जाऊ द्या. करायचं ठरलंच तर बायको छोटी असावी का मोठी असावी, म्हणजे जाड असावी का पातळ असावी? युअर चॉईस. हा वा, छोटी असावी. छान. बरं बरं बरं. मला खरं सांगा, समाज भुललेलाच आहे. छोटी असावी. आता त्याची आवड आहे. मला सांग, बायकून जीव घालावं का मारावं भविष्यात?
म्हातारे मारतात का काय? आ तुम्हाला शटवाईची शपथ आहे म्हाताऱ्याला मारल्यावर? हा बरं जाऊ दे. काय म्हणलं तू आता? मारावं म्हणला. बरं मारावं तर मारावं. घरात मारावं का बाहेर मारावं? तुझी इच्छा काय? वा काय बिनलाजे रे. विठाला विठाला याला म्हणते लाज भय शंका दुरावीला मान. म्हणजे आपल्याला मार खायची सवय लागली. हा चोपदार म्हातारी आहे का? नाही. देवाघरी जेवायला गेली का काय? म्हण असं 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 जाऊ द्या. बाईली मेली मुक्त झाली पर काय वा चोपदार म्हणते म्हातारी म्हणल्यावर त्यांना वाटलं ऐक आहे की नाही नाही युअर वाईफ. हा जाऊ द्या. नाही कळलं तर नाही कळलं का आपलं मजा घेण्यात मजा नाही. ऐका नाथांनी हे रूपक तयार केली कशासाठी? तर आपल्या विकृत झालेल्या बुद्धीला सुकृतामध्ये आनंद एव बहुवह रजोगुणातून तमोगुणातून मुक्त करण्याकरता सत्वगुणाकडे हा समाज वळवण्याकरता संतांनी ही सगळी गोड रूपक केली. म्हणून आज चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपला प्रारंभ आहे. ऐका आज 3:30 मुहूर्तापैकी एक विशेष मुहूर्त आहे. बरोबर आहे ना? या महाराष्ट्राच्या पटलावरती किंवा जगाच्या पटलावरती देशाच्या पटलावरती तिथी अशी आपली हिंदू संस्कृती इतकी भारदस्त आहे. कुठलीही तिथी असू द्या ती तिथी अशी रिकामी येऊच शकत नाही. त्या दिवशी कुठला ना कुठला सण कुठला ना कुठला उत्सव घेऊन जन्माला येते. प्रतिपदा मग ती कोणतीही असू द्या, द्वितीया कोणतीही असू द्या, तृतीया अक्षय तृतीया 3:30 मुहूर्तापैकी एक अर्धा मुहूर्त येतो. ऐका ते जगाच्या पाठीवर पुन्हा शहाण्याची संख्या केली सुद्धा ती सुद्धा शहाणे किती आहेत पुण्यातले? 3:30. शरीराचा विचार केला तरी आऊट हात का मानव देह बस आऊट हात म्हणजे 3:30 हाताचा देह आहे. आणि या 3:30 हाताच्या देहाला सजवण्याकरता या 3:30 मुहूर्तापैकी एक विशेष मुहूर्त तो म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. आणि या प्रतिपदा पाडव्याच्या दिवशी आपल्या सप्ताहाची सुरुवात आहे. आध्यात्मिक श्रवण सुखाची तुम्हा सर्वांना कराल अशा कलियुगामध्ये श्रवण सुखाची लाभलेली पर्वणी आहे. महाराज या अभंगाद्वारे भगवान परमात्म्याचा व्यतिरेकानं परिचय करून देतात. ऐका इकडं आपण भगवत भक्ताच्या जीवनामध्ये 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ज्या तत्वापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे त्या तत्वाचा व्यतिरेकी परिचय असावा का प्राप्ती असावी? बोला पटकन. बरं जाऊ द्या. हे शब्द कळले नसतील तर पुन्हा थोडं मोकळं करून सांगतो. देवाची ना आपली ओळख व्हावी का देवाची ना आपली भेट व्हावी? बोला की पटकन. आजी काय वाटतंय? भेट व्हावी. बर मला सांगा देवाची भेट झाली. उदाहरण सांगतो तुम्हाला. ज्यावेळी 18 दिवसाचं युद्ध सुरू झालं आणि 18 दिवसाच्या युद्धामध्ये मदत मागण्याकरता भीमही गेले आणि तिथं अर्जुनही गेले, दुर्योधनही आले. ऐका अर्जुनजी बसले देवाच्या उशाकडं. बरोबर आहे? का पायथ्याकडं? पायथ्याकडं. दुर्योधन बसला देवाच्या उशाकडं. आणि ऐका दोघांनी मागणी केली. एकाने देवच मागितला आणि एक जणांनी देवाचं सगळं 18 अक्षयनी सैन्य मागितलं. मला सांगा सत्यानाश कोणाचा झाला? नांगर कोणाच्या घरावरून फिरलं? वा मला सांगा इथं दुर्योधनाची देवाची भेट झाली होती की नाही झाली होती? बोला बरं. भेट झाली होती. परिणाम ओळख नसल्यामुळं देवाचं सगळं मागितलं. मग काय महत्वाचे आहे आजी? तुम्ही झटकन बदलणार लगेच. इथं नेते पक्ष बदलायले तर तुम्ही कीर्तनात माझा पक्ष बदलायलो ना. माणसं लई हुशार आहेत महाराज. कधी काय ओळख व्हावी. ऐका
ओळख व्हावी असं उत्तर तुम्ही मला दिले. मी तुम्हाला अजून थोडं मोकळं करून सांगतो. ओळख झाली तर ऐका, माणसं माणसाला काहीच देऊ शकत नाही, पण देव सर्वस्वानं सगळ्याला देऊन टाकतो. मी जर म्हणलं देशाचे पंतप्रधान पट्ट्याची खूपच ओळख आहे, खूपच ओळख आहे, खूपच ओळख आहे, माझं म्हणणं पटेल का नाही तुम्हाला? हे दादा नाही पटणार? कस काय तुम्ही म्हणताल काही गप्पा हाणाला? त्यांची तुमची खूपच ओळख आहे, खूपच ओळख आहे, त्यांची तुमची कधी? मग काय महत्वाचं आहे आता म्हणा की भेट. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. ज्या भगवत तत्वापर्यंत आपल्याला पोहोचायचंय त्या तत्वाचा व्यतिरेकानं परिचय असावा. आणि जीवनामध्ये एकदा परिचय झाला की माणूस तिथून बाजूला जाऊ शकत नाही. महाराज मग त्याचा परिचय होत असताना त्याच्या स्वरूपाचं वर्णन सांगा. पुढे मग पुन्हा त्याचे विधिलिखित नियमावली सांगा. महाराज म्हणतात अरे त्याचा परिचय करून घेत असताना तो नाही अशी जगामध्ये एकही जागा नाही. तुम्हाला गीतेतला श्लोक सांगतो, सर्वस्यचाहम हृदिसन्यनिष्ठो मतस्मृतिज्ञानमपोहणंच मी नाही ऐसा उरलासे कवण सर्वत्र संपूर्ण गगन जैसे अनु अनु कणा कणात रेणू रेणू तो देव सर्व घटी राम देहा देही एक. सर्व घटी राम देहा देही एक. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सर्व घटी राम देहा देही एक. सर्व घटी राम देहा देही एक. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. महाराज तो सर्व ठिकाणी सर्वांतर्यामी तो व्याप्त आहे. सर्व घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. अजून कुठं आहे? नाटाच्या प्रकरणामध्ये तुकोबरायांना विचारला, विठ्ठल जळी स्थळी भरला रेता ठाव नाही उरला अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. महाराज म्हणतात तो कणाकणामध्ये रेणू रेणूमध्ये अतल वितल तलातल रसातल महातल पाताळ खालचे सात वरचे सात. दृष्टी दिसते ते हरी रूप. जे जे दृष्टी दिसते ते हरी रूप. जे जे दृष्टी दिसते ते हरी रूप. जे जे दृष्टी दिसते ते हरी रूप. पूजा ध्यान जप तासी नाही. पूजा ध्यान जप तासी नाही. ए पूजा ध्यान जप तासी नाही. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हर. पूजा ध्यान जप त्यासी नाही. हा पूजा ध्यान जप त्यासी नाही. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. महाराज म्हणतात तो नाही अशी जगामध्ये जे जे दृष्टी दिसे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा हरिपाठ आहे. त्या हरिपाठामध्ये नाथ महाराज वर्णन करतात, पूजा ध्यान जप त्यासी नाही. हरिमुखी गाता हरपली चिंता. त्या नाही मागुता जन्म घेणे. मग याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर इथं यावं लागेल. आणि इथं आल्यानंतर ऐका, तो गुणसंपन्न असणारा परमात्मा त्याचा परिचय करून घ्यावा लागेल. ऐका, परिचयामध्ये माणसं कुठं काही देऊन जातील ऐका, पण त्याच्याकडं तुम्ही काही मागा, परिचय झाल्यावर तो तुम्हाला काही देऊ शकतो. जगाच्या पाठीवर फक्त माणूस माणसाला देऊ शकत नाही, किती मोठा परिचय असू द्या. उपग्रहित धरा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि माझी एक परवा भेट झाली. कमीत कमी 1-2.5 तास चर्चा आमची झाली. असं गृहीत धरा म्हणले मी तुम्हाला. असं गृहीत धरा. आणि मुख्यमंत्र्यांनी मला डायरेक्ट विचारलं, महाराज तुम्हाला काय देऊ बरं, मी गाडी देऊ का? म्हणलं साहेब आहे माझ्याकडं गाडी. गाडी नको, मग तुम्हाला काय एखादी बिल्डिंग बांधू द्या का? म्हणलं ते नको. बर, मग तुम्हाला तुमच्या बायकोला एखादी साडी देऊ का? मी म्हणलं तेही कपाटात भरपूर कोजायल्यात, ते नको.
ऐका, बायान साडी हे समीकरण लई खतरनाक आहे बरं का. काय झालं, माझं लग्न झालं आणि लग्न झाल्याबरोबर नेमकं आता बाहेरून आम्ही घरी चाललो. घरी चालल्याबरोबर आमच्यासोबत आमची बहीण होती. आम्ही दोघंजण दारामध्ये ते माप ठेवलेलं आणि तिथं गेल्यावर आतून आईनं आरतीचं ताट हातात घेतलं. माझ्याच आईनं आरतीचं ताट हातात घेतलं आणि समोर आली आणि आमच्या बहिणीच्या अंगावर साडी बघितली आणि लांबूनच आवाज दिला, सुषमा. ते ओवाळायचं दिलं सोडून, मी तिथं समोर तिचा मुलगा आहे, बाजूला माझं फ्रीज उभा आहे, हां बायको उभी आहे, ती लक्ष्मी म्हणून घरात येणार आहे, हातात आरतीचं ताट आहे, सगळं सोडलं. तिने त्या लेकीकडे साडीकडेच बघितलं डायरेक्ट. ती म्हणली तुझ्या अंगावर, आणि असली 100 रुपयाची साडी. तर आमचीच आईन महाराज ती हुशारत, तिनं घरात येऊ दिलं. पटकन घरातली दुसरी साडी आणली भारीची आणि ती तिच्या अंगावर घातली. ती तशीच साडी ठेवली. ऐका, आणि पुन्हा 5-6 महिन्यानं, म्हणजे आमच्या घरचा एक छोटा कार्यक्रम होता, 5-6 महिन्यानं आमची सासू तिथं आली. येताना सासूनं केलेली होती ना ती साडी, ती तशीच साडी उचलली आणि त्या आता ती सासू भलती हुशार. तिनं काय केलं, पुन्हा मी 2 वर्षात लगेच मला मुलगी झाली. आणि मुलगी झाल्यानंतर तिच्या नामकरणाच्या कार्यक्रमाला सासूनं पक्क ध्यानात ठेवलं. बा तिकडे गेलेली साडी इकडे तुम्हाला हे कळलं पक्क. ऐका, साडी इतकी फिरते नाही पसंत पडल्यावर. मग मुख्यमंत्री साहेबांनी मला विचारलं, तुम्हाला एखादी साडी? म्हणलं बायको घालणार नाही. एक कथा केल्यावर टमटम भरून येते, म्हणलं पुन्हा कशी घालाल? नाही, साडी, गाडी, बंगला याच्यातलं काहीच नको. म्हणले तुम्हाला द्यायचं काय? म्हणलं साहेब, देता आलं तर राजीनामा द्यावा. देता आलं तर राजीनामा देऊन बघा. तुम्ही कशासाठी? म्हणलं आता तुम्ही राजीनामा द्या, 1 दिवसाचा का असना पण मुख्यमंत्री म्हणून पांडुरंग महाराज दिसला पाहिजे. कळलं नाही तुम्हाला हे? ऐका, ते म्हणेल बाकी काही मागा, आम्हीच गुवाहाटीला जाऊन आलो आणि तुम्हाला मुख्यमंत्री. ऐका, माणसासाठी ते काही तिथपर्यंत आपण जाणार नव्हत. फक्त लालसा, देवाकडे गेल्यानंतर कळलं तर पाहिजे की नेमकं आपल्याला काय पाहिजे, काय मिळवलं पाहिजे. म्हणून त्याचा परिचय करून घ्यायचा असेल ना, महाराज म्हणतात त्याचा परिचय करून घेत असताना त्याच्या अनेक लक्षणातून परिचय करून दिला. ऐका, देवाचा परिचय करून देत असताना तो एक डॉक्टर आहे असाही परिचय करून दिला. वैद्य ते एक पंढरीराव असा तो डॉक्टर आहे. तुम्हाला जो रोग जडलेला आहे त्या रोगाचं औषध त्याच्याकडे आहे. महाराज तो देव आहे. अजून त्याचा काय परिचय आहे? महाराज म्हणतात तो पाटील आहे. कसा पाटील आहे? भीमा तेरी एक वसविले नगर, भीमा तेरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे, तेथील मुखाशी 4 भुजा त्याशी, तेथील मुखाशी 4 भुजा त्याशी, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे, नाचत जाऊ त्याच्या गावात खेळिया, सुख देईल विसावा रे, नाचत जाऊ त्याच्या गावात खेळिया, सुख देईल विसावा रे, नाचत जाऊ त्याच्या गावाने खेळिया, सुख देईल विसावा रे, नाचत जाऊ त्याच्या गावाने खेळिया, सुख देईल विसावा. त्याचा परिचय करून देत असताना तो कसा आहे? महाराज म्हणतात भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, तेथील मुखाशी 4 भुजा त्याशी, बाईला 16,000 रे. मुकाशी म्हणजे तो पाटील आहे. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. महाराज म्हणतात विठो पाटील त्याचं नाव आहे. तो इतका मोठा देव आहे. महाराज मग त्याच्याकडे गेल्यानंतर आम्हाला काय फायदा मिळेल? महाराज म्हणतात एक तर त्याचा परिचय होईल आणि परिचयानं त्याच्या एका इंद्रियाचं दर्शन झाल्यानंतर काय होतं? ऐका, देवाचे पाय पाहिले ना काय होतं?
चनकन सिस्टीम शिट्टी मारते बघ देवाचे पाय बघितल्यावर हा पाय भारत पाय बघितल्याचा परिणाम तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय तुका म्हणे त्याचे पाहिलिया तुका म्हणे पाय त्याचे पाहिलिया पाय भव दुःख जाय सर्व माझे भव दुःख जाय सर्व माझे भव दुःख जाय सर्व माझे ऐका त्याच्या पायाकडे पाहिल्यानंतर काय होतं तुमच्या जीवनातलं किती मोठं दुःख असू द्या सहज बघितलं की जातं ऐका माणसं घरातल्या दुःखाला कंटाळल्यानंतर जातात कुठं तर मंदिरामध्ये जगाच्या पाठीवर तोच आपल्याला तारणार आहे हां कारण त्याच्याकडं बघितलं त्याच्या सौंदर्याकडं पाहिलं त्याच्या रूपाकडं पाहिलं तर त्याचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये एकनाथ महाराज करतात त्याचं स्वरूप पाहिल्यानंतर काय हां श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी मुलोनी झाली वेडे मदन पोटा आलाबा पुढे येर कोणीकडे इंद्रचंद्र महाराज त्याचं स्वरूप पाहिल्यानंतर काय किती दुःख असू द्या सहज आपल्याला आनंद होऊ शकतो म्हणून माणसानं ज्यावेळी आपल्याला कधी दुःख होऊ द्या मंदिरामध्ये यायचं आणि इथली रम्यता दिव्यता आपल्या अंतकरणामध्ये साठवायची सगळं दुःख नाहीसं होतं खरं सांगा एवढा उटारेटा एवढं हे सगळं हे पोरांना काम नाही का तुम्हाला करमत नाही म्हणून सगळा खेळ केला हे का घरी जेवायला मिळत नाही म्हणून हा ऐका आपल्या मनाची प्रसन्नता करून घ्यायची मनाला समजावून सांगायचं आहे जबवरी अर्जुना तो बोधू भेटेना मना याची तव साधना भजावी लागी अरे तुला शाश्वत जर जिंकायचं असेल शाश्वत सत्य सापडवायचं असेल तर तुला काय करावं लागेल हेच मुख्य साधन आहे कोणतं ही हरिकथा आणि या हरिकथेनं काय होतं तत्कथनम तच्चिंतनम अन्यन्य तत्प्रबोधनम जीवनामध्ये तव कथामृतम तप्त जीवनम ऐका भगवान परमात्म्याची चरित्र कथा श्रवण करावी लागेल कीर्तन श्रवण करावं लागेल मग फायदा काय होईल महाराज तुमचा एकट्याचा उद्धार होईल याच्यात नवल नाही अख्ख्या तुमच्यासह परिवाराचा उद्धार होईल कथा भागीरथी स्नान जे करीती दयाचे उदरती पूर्वज दयाचे उदरती पूर्वज कथा कोळे कर्म ते करीते तयार उतरते कथा भागीरथी स्नान जे करीते दयाचे उदरती पूर्वजते दयाचे उदरती पूर्वजते कथा भागीरथी नारायण करीते तयाचे पूर्वरती तयाचे उदरती पूर्वजते ऐका कथेमध्ये स्नान केल्याचा काय परिणाम होतो कथा भागीरथी स्नान जे करीते तयाचे उद्धरती पूर्वजते आपला उद्धार होतो याच्यात नवल नाही तर आपल्या पूर्वजासह सर्वांचा उद्धार होतो म्हणून ऐका कथेमध्ये प्रत्येक चरित्र आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं आज कलियुगामध्ये फार बिकट आणि दुर्भीक्ष्ण परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते ऐका एवढं एकच संस्काराचं व्यासपीठ इथं शिल्लक राहिलेलं आहे इथं आल्यानंतर ऐका शिकवतं काय हे व्यासपीठ आर्ट ऑफ डुईंग अँड आर्ट ऑफ डाईंग धिस इज आर्ट ऑफ लिव्हिंग जीवनामध्ये कसं जगलं पाहिजे आणि कसं मेलं पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हरिकीर्तन आहे विठाला 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 ही जगवण्याची कला ज्याच्यात शिकवलं जातं त्याचं नाव कीर्तन आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये किती प्रकर्षाने आपल्यावरती संकट आलं तर ऐका आपण धर्मकार्य केलं पाहिजे काय काय ए मत सोचो धर्म ने तुम्हें क्या दिया ये सोचो धर्म के लिए आप कितना लायक बन सकते हो छत्रपती संभाजी महाराजांनी प्राणाची आहुती अंतिम टप्प्यापर्यंत झेलली पण महाराज या धर्मासाठी प्राण पणाला लावले टोकाला लावले डोळ्यात तापलेल्या सळया घातल्या त्या सहन केल्या कशासाठी तर आपल्या इथून पुढच्या पिढीला हा आनंद त्यांना उपभोगता यावा
आणि तुम्ही चांगलं प्रामाणिक काम असू द्या तुमचं, ऐका किती प्रामाणिक काम असू द्या, तर लोक निंदा केल्याशिवाय सोडणार नाही. आणि ज्याचं काम प्रामाणिक आहे ना त्यानं लोक निंदेला कधीच घाबरायचं नाही. लोक नावं ठेवतात. ऐका समाजाचा स्वभाव आहे, पायी चालू देत नाहीत आणि गाढवावर बसू देत नाहीत. विश्व माऊली ज्ञानोबरायांच्या मातापित्याची काय अपेक्षा होती हो, काय अपेक्षा होती पोरांनी? आज जगाच्या पाठीवर कुठल्याच आईवडिलाची अपेक्षा नाही की पोरांनी मला भरपूर कमवून आणून घातलं पाहिजे. कोणी आईवडिलाची अपेक्षा आहे नाही, फक्त त्यानं अंतिम टप्प्यामध्ये मला आई म्हणलं पाहिजे, वडिलाला वडील म्हणलं पाहिजे, यांना बाबा म्हणलं पाहिजे. ऐका, हे शिकवणारं व्यासपीठ म्हणजे हे आहे. आणि आता काय म्हातारे लोक बोलताना मी ऐकत असतो, ते बोलता असं म्हातारा झाला काय कीर्तन ऐकायला. अरे आता तुझं सगळं पुढे जाऊन पडलं भाऊ, ज्याला गरज आहे त्याने ऐकलं पाहिजे. आता म्हाताऱ्या तर काय गुन्हा नाहीत का? बघा, यशोदा मैयानं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मांडीवरती घ्यावं आणि मांडीवरती घेऊन सुंदर अंगाई गीत गावे, बरोबर ना? आताच्या म्हाताऱ्या अंगाई गातच नाहीत, त्या मोबाईल बघून इतक्या सैराट झाल्यात म्हाताऱ्या. मी एका मंदिरासमोर उभं राहिलो आणि म्हातारीनं नातू मांडीवर टाकला होता आणि ती काही यशोदा मैयासारखी अंगाई गात नव्हती. यशोदा काय सुंदर अंगाई गायची. ऐका, जगन मगन मेरे लाल को आजा रे निंदिया आजा, चंचल चपल मोहे घनश्याम को आजा रे निंदिया आजा. बाळाला मांडीवरती टाकायची आणि थापटून झोपी घालायची. महाराज किती सुंदर अंगाई गीत आहे. पहिलेही म्हाताऱ्या गातच होत्या. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, असं सुंदर म्हणायची. आणि दादा, मी परवा एक ठिकाणी असं कार्यक्रमाला जात असताना मंदिराच्या समोर गाडी लावली आणि एक म्हातारी नातवाला मांडीवर घेऊन थापटून अंगाई गात होती. ती चिरकून म्हणत होती अशी म्हातारी. आता म्हातारी तिथं काय, नातू मांडीवर घेतलेला लेटेस्ट, एका हातात मोबाईल आणि ती नातू एका हातानं झोपी घालायची. माझ्याकडे बघा, शिकताल बिकताल हे ऐका, मोठ्यानं थापटून त्या नातवाला म्हणायची महादेवाच्या मंदिरासमोर बसून, पार्वती कसा केला गणपतीन महादेव संन्यासी. म्हातारी, अगं नातू झोपल कसा, तुला लाता घालील ना कंबरड्यात. असली अंगाई शिकवतीत काय नातवाला? मग ही आपल्या म्हाताऱ्याचं वाङ्मय हे पा, याला काय अर्थ आहे का काय? ते आता आम्हाला कधी कधी शहरात जाण्याचा प्रसंग येते आणि लेकरं लई नमुन्याची पाय, मोठ्या शहरात गेले की असं मांडीवर येऊन बसले. परवा एका पुण्यामध्ये गेल्यानंतर अशी गबूच्या गबू एक पोरगी आली आणि मांडीवर बसली. जाऊ द्या, कोणाचं का असं, आता चहा प्यायचं आहे आपल्याला, सकाळचा प्रसंग आहे. मांडीवर बसले असं माझ्या गालाला चिमटा घेतला. म्हणलं घेऊ द्या, काय लेकरूच आहे ते. आता घेतलं. महाराज म्हणलं काय, आणि तुम्ही कीर्तनात गाणी म्हणता की? म्हणलं हो. मग मला पण येते म्हणून दाखवू का? म्हणलं आता चहा वस्तूवर ऐकावंच लागेल ना तिथं. ते टी व्हीवर ऐकलेलं तिनं असं गालावून हात फिरून म्हणू लागली, मी म्हणते मग माझं पण गाणं कीर्तनात सांगा. मी म्हणलं बरं. तिनं डायरेक्टच म्हणायला सुरुवात केली, गेली बाय उसाच्या मळ्यात. म्हणजे काय तिकडं दत्ताच्या दर्शनाला नाही, ठीक आहे. गेली बाय उसाच्या मळ्यात, आणली बाय चिमणी धरून, चिमणी गेली मरून, महाराजाला देते चिरून. म्हणलं तुला घातलं ऐका की असले गाणे आपल्या शब्दाला काही नाद नाही, आपल्या शब्दाला स्वाद नाही, आपल्या शब्दाला सुगंध नाही. हे आपले शब्द आहेत महाराज. आपल्या शब्दाला काय त्याचा परिचय होत असताना तू पाटील आहे, देवाचा परिचय करून घेत असताना महाराज म्हणतात, भीमा तरी त्याचे पाय पाहिल्यानंतर सगळं दुःख जाईल, मुख पाहिल्यानंतर ऐका देवाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर काय होईल, काय महिमा वर्णू आता सांगणे किती, सांगणे किती. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. काय महिमा वर्णू आता सांगणे किती,
सांगणे कीर्ती कोटी ब्रह्महत्या मुख महाधारी कोटी ब्रह्महत्या मुख महाधारी ऐका हे त्याच्या स्वरूपाकडे पाहिल्यानंतर काय कोटी ब्रह्महत्येचं पातक निघून जातं. मग यदा कदाचित आपण धर्मामध्ये जगत असताना मी हे सांगत होतो ज्ञानोबरायांच्या आईवडिलांची काय प्रामाणिक अपेक्षा होती काही नाही, फक्त आपल्या मुलांना आनंदानं धर्मामध्ये चांगलं जगता यावं याच्यासाठी देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं. पण ऐका पोरं आनंदानं जगली पाहिजेत याच्यासाठी प्रत्येक आईवडिलाची हीच तळमळ आहे की पोरानं आयुष्यामध्ये भविष्यात मुलगा माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. बस त्याला वडील कळले पाहिजेत. ऐका आता आपल्याला स्टेटस रील्स पाहून माहिती आहे आपल्याला सगळे गाणे पाठ आहेत. लई अवघड आहे गड्या ओ मगा या बापर नुसतं स्टेटस ठेवून भागत नाही तर तसं आचरण केलं पाहिजे. मग महाराज हे शिकवणारं व्यासपीठ म्हणजे कलियुगातलं हरिकीर्तन आहे. आणि या हरिकीर्तनाच्या साधनेमध्ये देवाचा परिचय करून देत असताना महाराज त्याच्या स्वरूपाचा मुखाचा झाला बरोबर आहे त्याच्या पायाचा झाला. पुढे तो कसा उभा आहे महाराज म्हणतात तो कसा उभा आहे तो हा विठोबा निधान तो हा विठोबा निधान तो हा विठोबा निधान तो हा विठोबा निधान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान हे पाऊले समान पाऊले समान पाहुले समान पाहुले समान विटेवरी शोभती विठेवर सोबती विठेवरी शोभती बाबा एक टाळी बाबा एक उडी उडी हां तो हा विठोबा निधान तो हा विठोबा निधान तो हा विठोबा निधान तो हा विठोबा निधान विठोबा निधान तो हा विठोबा निधान तो हा विठोबा निधान तो हा विठोबा विठोबा निधान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान हे पाऊले समान विटेवरी शोभती तो हा विठोबा निधान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान बाबूले समान वाजवा टाळ्या एकदा पोरासाठी आहे ते म्हणतील यांचं चाललंय त्यांचं चाललंय आम्ही आपलं पालतू पडू पडू हसून ऐका महाराज जगाच्या पाठीवर तो आहे कुठं तो हा विठोबा निधान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान पाऊले समान विटेवरी शोभती. महाराज त्या परमात्म्याची पाऊलं सम आहेत सारखी आहेत. प्रत्येक अवताराची वैशेषिक दृष्टी पहा. कृष्ण अवतारामध्ये देवाचे पाय सारखे आहेत का नाही. देहुडा चरणी किंवा त्रिभंगी असा दोन्ही हात टेकलेले एक पाय आदर केलेला कृष्ण अवतारात देवाचं स्वरूप तसं आहे. राम अवतारामध्ये आवेश अवतार आहे. एक पाय समोर आहे एक पाय पाठीमाग आहे. राम अवताराचं जीवन सध्या कलियुगामध्ये फार महत्त्वाचं आहे. पहा
भावाचं भावावर प्रेम कसं असावं याच्यासाठी सुद्धा रामायण आपण ऐकलं वाचलं पाहिजे. पुढे मुलगा कसा असावा, बंधुप्रेमाची सर त्याच्यात रामायणात श्रवण करायची. सुरळीत चाललेल्या म्हणजे चांगलं चाललेल्या घराचं वाटोळं कसं करावं याचंही उत्तर रामायणात आहे. ऐकायचं एक तुम्हाला? कैकय म्हणजे तिथलं सांगायलोय. रामायणात कैकईचं नाव आहे ना, ऐका फक्त ती तिथंच आहे, पुन्हा पवारवाडी परिसरात कुठं शोधून सापडणार नाही. बरोबर आहे ना? कैकई नाव इथं कुठं आहे का? तुमच्या माहेरात कुठं सुद्धा सापडणार नाही. पण विचारानं प्रत्येक घराघरात कैकई आहे का नाही? मला खरं सांगा, कैकईची विचार सांगू का तुम्हाला? प्रत्येकीला वाटते की नाही आपला मुलगा हा श्रावण बाळ असला पाहिजे. किती मायाला वाटतंय? हात वर करा. मुलगा श्रावण बाळ असला पाहिजे म्हणजे मुलानं मला सांभाळलं पाहिजे. आमच्या दोघालाही किती जणीला वाटतं? 1 2 3 4 5. अहो पोरग श्रावण बाळ असावं किती जणीला वाटतंय? सांगा की मोकळे म्हणून. सगळ्यालाच वाटते. वा वा वा. प्रत्येकीची अपेक्षा आहे पोरग श्रावण बाळ असावं असं वाटतंय. बरोबर आहे ना? मला खरं सांगा, पोरग श्रावण बाळ असावं अशी तुमची अपेक्षा आहे. आणि नवरा सांगते तुम्हा वेगळं निघा. वेगळं निघून संसार. हम दो हमारे दो, मम्मी पप्पा को फेक दो. बस बाल्या बाल्याची माय बालीन 10 बाय 10ची खोली, संपला विषय. बरं हे विचार कुणाचे आहेत? कैकईचे. बरोबर आहे. ती फक्त नावानं गेली. रामायण शब्दाचा अर्थच आहे. ऐका, ग्राम्यगिरा हिंदी भाषेतला शब्द आहे. राम अधिक आयन बरोबर रामायण. रामायण आयन म्हणजे आरसा. आरसा म्हणजे दर्पण. तुमचं स्वरूप जसं आहे तसं जे दाखवतं ना त्याला रामायण म्हणतात. तुम्ही जसं आहेत तसं. एक म्हातारी आरशाच्या दुकानात गेली पहा. आजी आता तुमचं वय किती आहे? 80. बरं, 80 वर्ष वय आहे. आता तुमच्या लहानपणी समजा एक 10-15 वर्षामध्ये पाठीमागच्या 50 वर्षात एक म्हातारी आरशाच्या दुकानात गेली बाजारात बघा, आणि तिनं ते आरसा घेतला लहानपणातला, आणि पुन्हा या 80व्या वर्षात पुन्हा म्हातारी बाजारात गेली. दुकानदाराला विचारलं, दुकानदार आरसा केवढ्याला? दुकानदार म्हणला 50 रुपये. म्हातारीने इकडं तिकडं उलटा सुलटा केला, आणि त्या दुकानदाराने माय काय आमच्या लहानपणी हे तर आरसा 5 रुपयाला होता, आणि तेव्हा बघितलं तर म्हणजे तेव्हा आरशात तोंड पण चांगलं दिसत होतं. आता 50 देऊन तोंड बी चांगलं दिसत नाही. मला खरं सांगा, दोष आरशाचा आहे का म्हातारीचा आहे? आता तिचं वय वाढलं ते त्याच्या आरशाचं काय दोष आहे? जसं आहे तसं दर्पण दाखवण्याचं काम करतं. तसं रामायण आरसा आहे. राम अवताराचा विचार केला, एक पाय समोर आहे, एक पाय पाठीमाग आहे, आणि आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे पहा. गेल्या 500 वर्षाचा जो प्रश्न प्रलंबित पडलेला होता ना, हिंदू धर्माची आन बान शान, बस जो राम का है वो हमारे काम का है. जो रामासाठी जगल ना तो आमच्यासाठी प्राणप्रिय असेल. आपली प्रतीक्षा संपलेली होती. शबरीनं जसं शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले होते. काय? आएंगे रघुराई मैं तो आसन पे बिठाऊंगी, मिठे मिठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, असं म्हणत होते. पण ऐका, एक दिवस तिचंही स्वप्न पूर्ण झालं. का? या मातीचं मार्दवच असं आहे का, इस देश की माटी, आणि या मातीतून निघणारं एक एक इथलं पोरग, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा. म्हणून राम अवताराचा विचार केला. तोही प्रश्न आपला जीवनातला संपलेला आहे. आनंदानं रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. भगवान प्रभू रामचंद्राच्या अवताराचा विचार केला तर एक पाय पुढे, एक पाय पाठीमागे. कृष्ण अवतार, नरसिंह अवतार, आवेश अवतार आहे, छाती फाडलेला अवतार आहे. ऐका, रामायणात एकदा हनुमंतरायानं छाती फाडली होती भाऊ. बरोबर आहे ना? आता आपल्या जर पोराला म्हणलं, हनुमंतरायाला विचारलं का, अरे तुझ्याचं भजन करतो ना, कुठं आहे? महाराज तो माझ्या छातीत आहे. आणि छाती फाडल्याबरोबर राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, अख्खं राम पंचायतन हनुमंताच्या छातीत निघालं होतं. बरोबर आहे ना? मला सांगा, आता कलियुगातल्या एखाद्या पोराला जर म्हणलं दाखव छाती फाडून,
आहेत का तुझ्या छातीमध्ये राम लक्ष्मण सीता हनुमान? ऐका, आताच्या जर पोराची छाती फाडली तर छातीतून नुसते इमल गुटख्याच्या पुढ्यात निघणार. राम लक्ष्मण नाही निघणार. ऐका, नरसिंह अवतारामध्ये छाती फाडली. ऐका, तिथं तो नरसिंह अवतार, वामन, परशुराम, प्रत्येक अवताराचा विचार केला तर भिन्न भिन्न पायाची स्थिती आहे, दृष्टीची स्थिती भिन्न भिन्न आहे. पण या पंढरीनाथाच्या अवतारामध्ये महाराज दृष्टी सारखी आहे, पाय सारखे आहेत. अभंगाच्या पहिल्या समचरण दृष्टी विठेवरी साजरी, समचरण दृष्टी विठेवरी साजरी, समचरण दृष्टी विठेवरी साजरी, समचरण दृष्टी विठेवरी साजरी. तेथे माझे हरी वृत्तीला, तेथे माझे हरी वृत्तीला आणि कन लागे ऐकत आणि कन लागे ऐकत. ते माझे हरी वृत्तीला तेथे माझे हरी वृत्तीला हो आणि कनलगे माईक पदार्थ आणि कनलगे माईक पदार्थ. महाराज म्हणतात त्या देवाचा व्यतिरेकानं परिचय करून दिला. तो परिचय करून देत असताना देव कसा आहे या अवतारामध्ये? समचरण, समदृष्टी. महाराज तो कुठं आहे तर विटेवरी साजिरी, विटेवरी साजिरे गोजिरे असणारं ते परमात्म्याचं रूप. ऐका, देवाला विटेवरती का उभं राहावं लागलं? पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता. महाराज म्हणतात पुंडलिक रायानं केलेली माता पित्याची सेवा आणि त्या सेवेतून उतराई होण्याकरता देव युगे 28 विटेवरी उभा. म्हणून विटेवरी साजिरी, अतिशय गोजड साजर गोजर रूप ते परमात्म्याचं, त्याचा परिचय करून दिला. ऐका, महाराजांची प्रार्थना काय आहे म्हणे? सगळ्यात कठीण काय असेल तर या अंतकरण चतुष्टयामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याच्यामध्ये सगळ्यात कठीण जर काय असेल तर ती वृत्ती आहे. आणि त्या वृत्तीतलं मन आहे. दशमकारामध्ये 10 चंचलामध्ये पहिला क्रमांक मनाचा आहे. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मच्छो मरकटो मकारा दश चंचला. या 10 चंचलतेमध्ये पहिला क्रमांक कोणाचा असेल तर तो म्हणजे मनाचा आहे. आणि ते मनोवृत्ती देवा तुझ्या पायावर स्थिर कर, ही प्रार्थना सुद्धा तुकोबरायांनी केलेली आहे. मला सांगा, आज पहिल्या दिवशी नमस्कार रूपमंगलाचं चिंतन करत असताना नमस्कार नमस्कार त्याला म्हणतात जिथं मनाची स्थिती उन्मनी होऊन पडली जाते. 7 दिवस मन शेष रूपानं शिल्लक राहत नाही, म्हणून पहिल्या दिवशी फक्त मन त्याला देऊन टाकायचं, बाकी काहीच नाही. ऐका, माणसं सगळं देवाला देतील हो, पण मन देणं फार कठीण आहे. बरं ना? आता खरं सांगा, तुम्ही कीर्तन मन लावून ऐकलंय का उगं झोप यावी म्हणून? खचून पंक्ती हाणल्यात आज पाडव्याच्या. ऐका, मान काय जगाच्या पाठीवर झोपण्याचं सुद्धा एवढं एकच निवांत ठिकाण आहे. बाकीकडे माणसं एवढ्या आरामशीर झोपू पण शकत नाहीत. पा मन साक्षीत देत नाही. अनेक न लगे माईक पदार्थ, ते तिथं माझी इच्छा सुद्धा नको, वृत्ती राहू देऊ नको. महाराज मग तुम्हाला एखादं पद, ते म्हणले पदाची सुद्धा अपेक्षा नको बाबा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. पद म्हणलं की दुःख आलंच. पद आणि मद हा शब्द जवळजवळचा आहे. पच्या पोटात नुसतं गोल केलं की म व्हायला वेळ लागत नाही. म्हणून पद वाईट नाही, तर त्या पदाला चिकटलेली लालसा जे मद आहे ना, तो मद वाईट आहे. नको अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. बरं महाराज, मग तुम्हाला बाकी अजून काय याच्यापेक्षा मोठं काय हवंय का? महाराज म्हणले मला त्याच्यातही अडकायचं नाही, कारण ते सगळं नाशिवंत आहे. धर्मीच्या आश्रयानं जर राहत नसेल तर मला तोही नाश पावणार आहे. धर्मीच्या आश्रयाने मी, ऐका, मगात सुरुवातीला सांगून आलो, आपला धर्मच कशावरती जिवंत आहे तर आपण केलेल्या सत्पात्री कुठल्याही दानावरती.
मग महाराज म्हणतात त्या दानात जर कुमार्ग रती येत असेल तर तो धर्म सुद्धा नाशवान आहे, मला त्याचाही आश्रय नको, मला त्याचं वर्म कळालेलं आहे. तुका म्हणे त्याचे कळले महावर्म, जे 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 कर्म धर्म नाशिवंत, मी केलेलं ते कर्मही नाशिवंत आहे, तो धर्मही नाशिवंत आहे. कसं कर्म नाशिवंत आहे आणि कसा धर्म नाशिवंत आहे? ऐका, माझी तारीख घेताना महावीर मामा मला काय असं सांगितलं नव्हतं, अख्खा अभंगच तुम्हाला सांगावं लागेल. बरं, मी पुन्हा येईन कीर्तनासाठी हो असं. तुम्ही तिकडे गेलात का? नाही नाही, तिकडचा आपला काही संबंध नाही. म्हणून तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. आपण कीर्तनाच्या कथेच्या मंडपामध्ये येऊन बसताना ऐका, हा सत्वगुण जागा झाल्याशिवाय मंडप आपल्याला सापडू शकत नाही. रजोगुण इथं बसल्यावर पण चिमटा घेईल तुम्हाला, हे कोणाचं चांगलं झालंय कीर्तन ऐकून असं म्हणते की नाही, बसल्या बसल्या जांभळी द्यायला लावीन. अंगी अंग मोडामोडी, कार्य जाती अनावडी, नुसदेची परवडी जांभयांची. या मंडपामध्ये येऊन उगं विनाकारण बसून जांभळ्या तर देणार, जेवायला बसल्यावर म्हणणार सगळा स्वयंपाक चांगला होता पण पाणीच वाढलं नाही, मिठत नव्हतं, भाताला तेलच टाकलं. म्हणजे हे रजोगुणाची लक्षणं आहेत, बरोबर आहे ना. पण ऐका, या मंडपातल्या सगळ्या गोष्टीचा इथं आल्यानंतर प्रसाद तयार होतो, बरोबर आहे ना. इथलं अन्न राहत नाही तर तो प्रसाद तयार होतो. पोरं, आता गावातली पोरं कुठं बसले तर बुवा, हां आता पण ही मोठी पोरं आहेत थोडं. ऐका, मंडपातल्या सगळ्या गोष्टी प्रसादाच्या रूपानं. आता शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन आहे, बरोबर. आणि काल्याच्या कीर्तनात दहीहंडी बांधता का नाही तुम्ही? दहीहंडी असते काय? दहीहंडी असते. मला सांगा, त्या दहीहंडीचं खापर आहे ना, खापर त्या गाडग्याची काय किंमत आहे? 50 रुपयाला गाडगं मिळत असेल, जाऊ द्या. बरं, त्या गाडग्यात टाकलेलं दही 10-20 रुपयाला विकत मिळतं. पुन्हा त्याच्यातली लाही 10-20 रुपयाला विकत मिळते, बरोबर आहे ना. मला सांगा, शेवटच्या दिवशी आपण त्या आजी गाडग्याचं खापर घ्यायला झोंबाझोंबी करतो, बरोबर आहे ना. मग खापर आपल्याला दुर्लभ आहे का? गावाच्या नुसतं डाव्या हाताला मसन वाटा आहे, कोणीकडे आहे खापर? काय कमी आहेत का तिथं? हां, इकडं आहे काय? बरं, तिथं खापर काय मिळत नाहीत का? तिथं घेण्याची कोण धावपळ करतंय का? नाही की हो करत. पण या दहीहंडीच्या खापराला घेण्याची काबर म्हाताऱ्या गडबड करतात सांगू का? गुडघे दुखायचे राहतात घासून लावल्यावर. काय मन लावून ऐकायला तू महत्वाचं असले आतलं ऐका. त्या दिवशी त्या मंडपातलं खापर राहत नाही, तो प्रसाद होतो. दही राहत नाही, प्रसाद होतो. लाही राहत नाही, प्रसाद होतो. ऐका, शेवटच्या दिवशी या मंडपातला भात म्हणा, मोकळे म्हणा ना, प्रसाद म्हणा ना, मंडपातला भात. तुम्ही सांगत नाही तो मी पुढे जात नाही. मंडपातला भात प्रसाद, इथली बुंदी प्रसाद, पुन्हा इथली चपाती, इथल्या चपला ते आपल्या घालून जायचे पा का. चपला सोडून जाणं म्हणजे अहंकार. ऐका, त्यानं काय होतं, चित्ताची प्रसन्नता तयार होते. प्रसाद असतो प्रसन्नता. आणि होतं काय, प्रसादे सर्व दुःखाणां हानिरस्य उपजायते प्रसन्न चेतसु ह्याशु बुद्धी पर्येव तिष्ठते. म्हणून आपल्या बुद्धीमध्ये भ्रामिकता तयार होत नाही. महाराज म्हणतात, आणि ती भ्रामिकता संपली पाहिजे देवा. मी तुझा व्यतिरेकानं परिचय करून घेतलेला आहे, मला बाकी कशातही अडकवू नको. तुका म्हणे त्याचे कळले महावर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, गुरुवा काका महाराज की जय, रामचंद्र भगवान की जय, सूत हनुमान की जय, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 तुकाराम, हे तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम.
यथामती यथावकाश. टाईम इज मनी. बघता बघता तुम्ही करायच्या आत तर 11 वाजून गेल्या. बरोबर ना. यथामती यथावकाश सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह कारण कारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान पंढरीरायाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने 20व्या वर्षातील आजची ही पहिल्या दिवसाची हरिकीर्तनाची सेवा माझ्याकडे क्रमप्राप्त होती. यथामती यथावकाश माझ्या बुद्धीप्रमाणे अल्पमतीप्रमाणे अभंगाचा भाव पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज पहिला दिवस असते आणि ऐका, पहिला दिवस असल्यासारखं वाटलंच नाही मला तर. कारण एकुलत्या एक मुलीचं लग्न बापानं कुठल्याच पद्धतीची काटकसर न करता तेवढ्याच ऐश्वर्य संपन्न तेमध्ये लावून द्यावं. तोच ऐश्वर्य संपन्न सोहळा आपल्या या पवारवाडीमध्ये उपभोगता आहात आपण. एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. वा. हे आदरणीय हरिभक्तीपरायण नारायण बाबा रामजी बाबा वारकरी शिक्षण संस्थेची वाणीवाडीचे आपले विद्यार्थी, आदरणीय हरिभक्तीपरायण काका महाराजांचे विद्यार्थी, पुन्हा परिसरातील गावातील सर्व दानशूर उदात्त हेतू मंडळीच्या वतीने प्रत्येकाची आपली आपली काहीतरी समर्पणाची स्थिती असावी. मग इथं एकदम सर्वसामान्यातला सर्वसामान्य आणि मोठ्यातला मोठा सगळ्याला एकसारखं पुण्य. आणि या तरुण मंडळींनी मोठा हात. ऐका, रामकृष्ण परमहंसाच्या मुखातलं एक उद्गारवाचक वाक्य आहे. एक मोठ्या माणसाच्या मुखातला म्हणून सांगतो, पुन्हा त्याची पुनरावृत्ती करतो. यशवंतराव चव्हाण ते बोलता बोलता असं म्हणायचे, मराठी माणसाने किंवा मराठी तरुणाने जर ठरवलं आजही सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजण्याची ताकद मराठी माणसात आहे. पण ते पुन्हा जांभळे देऊन म्हणतात काय, प्राण गेला तरी असं मराठी माणूस कधी ठरवतच नाही. ऐका, आणि हे ज्या उन्हाळ वयामध्ये जे करायचे ते उन्हाळ वयामध्ये आपल्या गावच्या तरुणांचा खूप मोठा आदर्श आहे. आता परिसरामध्ये काही मी फिरत नाही असं नाही, महाराष्ट्रात फिरत नाही असं नाही. बरं वाजू द्या आता. ऐका, तरी मी आपलं 8 तास घेऊन पालता कुळव टाकलाय जाता. आपल्याला यातलंही जमतंय थोडं थोडं. ऐका, म्हणून एकदा तरुण मंडळी एवढ्या उत्साहानं करते. आणि ऐका, आपली पोरं आनंदानं करतायत ना, मग पुत्राच्या विजय पिता संतोषत जाय किंवा सुखावत जाय. म्हणून पोरांना नावं ठेवत बसायचं नाही, उलट त्यांना उत्साह प्रेरणा दिली पाहिजे. नाहीतर काय होतं, एखाद्या पोरानं हातात टाळ घेतला की म्हातारे गपत बसत नाहीत. इकडं सरक तिकडं सरक, तुला येत नाही ह्याला येत नाही. म्हाताऱ्या, अरे तुझं आता काय लोणचं घालायचं काय भाऊ, ही पोरं महत्त्वाची आहेत. ती म्हणते भाऊ ही तुझी माळ, ही तुझा टाळ आणि तुझा सप्ता आणि तू आपलं काही घेणं देणं, आणि तीच पिऊन येऊन पुन्हा तुम्हाला त्रास देत बसणार आहे. बरोबर, आपल्या पोरांना आपण बिघडू द्यायचं नाही, तर त्यांना सुसंस्कृत करण्याकरता या एवढ्याच धर्ममंडपाची निष्ठा सर्वांनी बाळगून राहायची. यथामती यथावकाश झाली कीर्तनरूपी सेवा माझी गणमाता कुलस्वामिनी आई तुळजा भवानी भगवान पंढरीश परमात्मा सकल संत परीक्षक वैराग्य रागरसिक गुरुबा काकांच्या चरणारविंदी समर्पित करून कीर्तन सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. सगळ्या तरुण मंडळींनी भजनी मंडळींनी मला फोन केला आणि कोणाचं तरी एक माध्यम असावं म्हणून माझे मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण श्रीमंतरावजी फंड ते महाराज ही पाडवा आहे ना, म्हणजे तुम्ही तिकडं कॅन्सल करा. म्हणजे काय मला आता मोठ्याचा आला गाडा पाडवा आणि आमचा पाडवा तुमच्यापासून सुरुवात करायचा पवारवाडीचा, काही हरकत नाही. हक्कानं सांगणारी मंडळी. गेल्या जवळजवळ 17-18 वर्षाच्या प्रवासामध्ये तुम्ही मला अनेक दिवसापासून पाहत आहात. सगळ्या चॅनलवर बघितलं असेल, ह्याच्यात त्याच्यात का आपण फक्त परमात्म्याची निष्ठेनं केलेली सेवा आहे. ऐका, माणूस मोठा होतो म्हणजे संपत्तीनं होतो. ऐका, संपत्ती आणि दया हे वसती एके ठाया ना म्हणो धनंजया या परी. ऐका, संपत्ती दया एका जागी असेल असं सांगता येत नाही, तसं ज्ञान आणि प्रेम एका जागी राहील हेही सांगता येत नाही. पण गेल्या 17-18 वर्षामध्ये बघता बघता 12-13 वर्षापूर्वी मी दादाच्या मळ्यात काला केला होता. काल्याचं कीर्तन, बरोबर ना, ऊसात काला केला होता. तर सगळीकडून ऊसच आणि तिथं काला. मला असू द्या दत्त महाराजांच्या त्याच्यावर त्या
एक तपपूर्तीनंतर पुन्हा पवारवाडीला येण्याचा हा सुयोग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. म्हणून समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ पवारवाडी सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावेनं नतमस्तक होतो. झालेली कीर्तनरूपी सेवा पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या चरणारविंदी समर्पित करून कीर्तन सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. पहिला दिवस आहे, कुठं कुठं लय परेशानी असते. पहिल्या दिवशी सिस्टीम लागत नाही, सिस्टीम लागली तर टाळकरी नसते, टाळकरी असली तर ऐकणारी नसतेत, ऐकणारी असली तर चोपदार नीट नसतेत. म्हणजे इथं चांगलं आहे सगळं. हां म्हणजे मला हे सांगायचं, विनीकरी असली तर सगळं एक ना एक अवमिळत, पण पोरांनी अगदी तंतोतंत केलं आहे. त्याच्यामुळं त्यांना धन्यवाद, टाळकऱ्याला धन्यवाद, साऊंड सिस्टीमवाले मामा तुम्हाला बी धन्यवाद. पण असं पाठिंबा काढून घेऊन कधीच सिस्टीम लावायची नाही. सिस्टीम कशी लावायची? समोरून वार करायचा, मागून नाही, समोरून. उद्या ती मिक्सर घ्यायचं आणि इकडे येऊन बसायचं बरं का. कशासाठी? तर इथं तुम्हाला नेमकं काय चाललंय मागून ऐकून लक्षात येत नाही, ना आम्ही कितीही सांगितलं तर तुम्हाला फरक पडत नाही. हे म्हणणार असंच चाललंय काही की बरं का. म्हणून येणाऱ्या वक्त्याचा मूड एक भोंगा असू द्या पण चांगला असावा. आणि ते तुमचं तर सगळं चांगलं आहे पहा. म्हणून उद्या मिक्सर घ्यायचं इकडं बसायचं, म्हणजे नेमकं कुठल्या मॉनिटरचा रिटर्न येत नाही, गेन येत नाही, बेस येत नाही. याला मोठे 2 स्टँड ठेवा त्या बेसला, ते बेस तुले खाली ठेवून. आता ही काटेकोरपणे चालता चालता, म्हणजे आता त्यांना आत नाही ऐकू गेलं तर ही मी काय काय सांगितलं ते तुम्ही सांगा, कॉपी द्या त्यांना. ते बुवा काय मानवी हलवी नाही ना काहीच नाही, तू कर वटवट आणि मी नाही असं काही नाही. पण बिचारा इमानदारी. त्याचबरोबर आपले पवारवाडी गावचं नाव सबंध विश्वामध्ये पोहोच करण्याकरता आनंद कीर्तनाचा हे यूट्यूब चॅनल या ठिकाणी सर्वांनी बाकीचं काही पाहत राहण्यापेक्षा कीर्तन ऐका आणि त्याच्यातून आपल्याला आनंद मिळवा. त्या दादाचं आमच्या जालन्याच्या त्याचं ते चॅनल बाकीचं काही सबस्क्राईब करण्यापेक्षा याला करा, मग बेल आयकॉनवर क्लिक करा, सगळ्या कार्यक्रमाचं ऑल नोटिफिकेशन मिळेल. बरोबर आहे. म्हणून आनंद कीर्तनाचं पत्रिकेवर तर तुम्ही छापलेत, पण गावातल्या सगळ्या कार्यक्रमाचा आनंदोत्सव आपल्याला त्याच्या अनुषंगानं पाहता येणार आहे. एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. वा, तुम्ही म्हणताल टाळकऱ्यासाठी टाळ्या वाजविल्या, पकवाज वादकासाठी, सिस्टीमवाल्यासाठी, कॅमेरावाल्यासाठी. आम्ही काय केले आहे? सगळ्यांनी तुमचं एक हात वर करा, एक उजवा. वा, तुम्हाला मामा अहो एक उजवा हात वर करा की. हां वा 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 वा. मासुळीवाली आजी हां एक हात वर करा. घ्या पाठी मग आपल्या पाठीत 3 वेळा मारायचं. हां हां 1 2 3 म्हणा. शाबास. म्हणजे 7 दिवस कीर्तन ऐकायला जीवन ठेवा देवा. महाराजांना पाठ थोपटावे असं काय आहे का? म्हणून 7 दिवसापर्यंत तुम्हाला सुद्धा बसणाऱ्याला कोटी कोटी धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी पुन्हा